मुळशी तालुक्यातील पौंड येथील नागेश्वर मंदिरातील देवीच्या मूर्तीची विटंबना केल्याचा दुर्दैवी प्रकार घडला असून घटनेनंतर 2 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चांद नौशाद शेख याने मंदिरात प्रवेश करून मंदिराचे गेट बंद केले। त्यानंतर त्याने अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला खाली पाडून मूर्तीची विटंबना केली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून या प्रकारामुळे संपूर्ण गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि ग्रामस्थांच्या वतीने गावबंदीची हाक देण्यात आली आहे। मुळशी तालुक्यामध्ये 2 दिवसापूर्वी घडलेली घटना इतकी भीषण आहे, इतकी बीभत्स आहे की त्यातून कोणाही सामान्य माणसाचं रक्त खवळून उठेल। त्यामुळेच रिॲक्शन म्हणून प्रचंड मोठा मोर्चा आज या ठिकाणी निघाला आहे। प्रशासनाने मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्यांना बोलावून निवेदन स्वीकारलं आहे। 2 जण अटक झालेले आहेत। प्रत्यक्ष घटना करणारा जो सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे आणि त्याचे वडील खूप कलमं लावली आहेत आणि प्रशासन याची खात्री देते की अशा प्रकारची घटना भविष्यात होऊ नये याची काळजी पण घेतली जाईल आणि ज्यांनी घटना घडवली त्यांना आम्ही सोडणार नाही, त्यांना योग्य शासन होईल। आंदोलकांची आणखीन एक मागणी आहे की गावागावांमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने बाहेरून लोक नोकरीसाठी आलेले आहेत, व्यवसायासाठी आलेले आहेत, ते धोकादायक आहे। आणि शुक्रवारच्या नमाजला तर गावात घरं 10 असतात आणि 5000 लोक नमाजला येतात। कायद्याच्या चौकटीत राहून याला प्रतिबंध कसा करता येईल असं पोलीस प्रशासन प्रयत्न करेल।